नमस्कार मित्रांनो, मायक्रोबायोलॉजी इन मराठी या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. तर या व्हिडिओमध्ये आपण गॅस क्रोमॅटोग्राफी ही जी टर्म आहे, म्हणजे जे क्रोमॅटोग्राफीचा हा जो टाईप आहे तो आपण ह्या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत. आणि तसंच हा जो आपण टॉपिक डिस्कस करतो आहे त्याच्या ऑलरेडी नोट्स मी टेलिग्राम चॅनलवरती टाकलेल्या आहेत आणि टेलिग्राम चॅनलची जी लिंक आहे ती डिस्क्रिप्शनमध्ये मी दिलेली आहे. तर चला तर माझं व्हिडिओ सुरुवात करूया. सर्वप्रथम ही जी काही क्रोमॅटोग्राफीची टेक्निक आहे ती ॲनालिटिकल टेक्निक आहे. याच्यामध्ये व्होलाटाईल कंपाऊंडचं सेपरेशन, ॲनालायझेशन वगैरे आपण करू शकतो, जे की गॅस आणि वेपर फेजमध्ये जे काही असलेले व्होलाटाईल कंपाऊंड आहे त्याचं आपण सेपरेशन करू शकतो. याच्यामध्ये सॅम्पल हे कॉलम असलेले जे काही स्टेशनरी फेज असलेले जे काही कॉलम आहे त्याच्यामधून पास केलं जातं आणि मोबाईल फेजसोबत जे काही गॅस वगैरे असतात ते कॅरी केले जातात. आणि याच्यातच मोबाईल फेजमध्ये सॅम्पल ह्या मोबाईल फेजमधून किंवा गॅसद्वारे त्या पूर्ण कॉलममधून पास होतं. आणि याचा मेनली जर आपण वापर पाहिला तर केमिस्ट्रीमध्ये, एन्व्हायरमेंटल मॉनिटरिंगमध्ये, फूड सेफ्टीमध्ये किंवा फॉरेन्सिक सायन्समध्ये गॅस क्रोमॅटोग्राफीचा वापर हा केला जातो. तर आता आपण त्याचं मेन प्रिन्सिपल बघूयात. पहिलं आहे स्टेशनरी फेज. तर स्टेशनरी फेजमध्ये थिन लेअर लिक्विड किंवा सॉलिड मटेरियल वापरलं जातं, जे की कॉलमच्या इनसाईड असतं. हे लिक्विड फेज जे काही गॅस क्रोमॅटोग्राफी जे काय आहे ते स्टेशनरी फेज म्हणजे याच्यामध्ये नॉन व्होलाटाईल लिक्विड जे काय असेल ते वापरलं जातं. म्हणजे सिलिकॉन ऑइल असेल, पॉलिइथेनॉल, ग्लिसरॉल असेल, हे कोटेड केलं जातं आणि एका सॉलिड सपोर्ट म्हणून त्याला सिलिका आणि ॲल्युमिनियम हे त्याला ॲज अ सॉलिड सपोर्ट म्हणून लावलं जातं. म्हणजे पूर्णपणे जे काही कॉलमला जे स्टेशनरी फेज जे अटॅच असतं ते मेनली नॉन व्होलाटाईल लिक्विड आणि काही जे काही सॉलिड सपोर्ट जे काही मटेरियल त्याचा वापर करून बनवलं जातं. मोबाईल फेजमध्ये जर आपण पाहिलं, इनर्ट गॅसेसचा वापर हा केला जातो. म्हणजे हेलियम असेल, नायट्रोजन असेल, हायड्रोजन असेल, असे वेगवेगळे जे काही इनर्ट गॅस असेल त्याचा ॲज अ मोबाईल फेज म्हणून यूज केला जातो. आणि हे मोबाईल फेज काय करतात, सॅम्पल थ्रू कॉलममध्ये पूर्णपणे कॅरीज होतात. त्याचा फ्लो रेट हा टिपिकली कंट्रोल केला जातो आणि इन्फ्लुएन्स त्याच्यामुळे जे काही सेपरेशन आहे त्याची एफिशियन्सी आपल्याला जास्त प्रमाणात झालेली आपल्याला पाहायला मिळते. तर सेपरेशन मेकॅनिझम कसं आहे ते पाहूयात. जे काही कंपाऊंड असतात ते इंटरॅक्ट करतात स्टेशनरी फेजला, पण ही जी काही स्टेशनरी फेजसोबत जे काही इंटरॅक्शन होते ते मेनली काही जे काही कॅरेक्टरिस्टिक्स आहेत त्याच्यावरती डिपेंड असतं. जे काही कंपाऊंड जे काही व्हॉलॅटिलिटी असेल, पोलॅरिटी असेल, ॲफिनिटी असेल, स्टेशनरी फेजसोबत त्याचं कसं इंटरॅक्शन होतं त्याच्यावरती मेनली डिपेंड असतं. तसंच आपण पाहिलं मोर व्हॉलॅटाईल कंपाऊंड जे काही आहे ते जास्त प्रमाणात मोबाईल फेजसोबत इंटरॅक्ट करतात. जास्त त्याच्यामध्ये वेळ जातो त्यांचा आणि लवकरात लवकर जे काय असेल ते एलिव्हेशन त्याचं त्या कॉलममधून त्या कंपाऊंडचं होतं. पण जे काही लेस व्होलाटाईल कंपाऊंड असतात ते इंटरॅक्ट जास्त प्रमाणात होतात आणि स्टेशनरी फेजलाच अटॅच राहतात, कारण की ते डायरेक्टली त्याच्या कंपाऊंडला अटॅच झाल्यामुळं ते जे काही त्याचं एलिव्हेशन असेल ते खूप कमी वेळानंतर किंवा थोड्या वेळानंतर किंवा जास्त वेळ त्याला लागतो. तर याच्यामध्ये आपण आता जे प्रिन्सिपल पाहिलं, आता मी त्याच्यामध्ये क्रोमॅटोग्राफीमध्ये कोणकोणते कंपोनंट आहेत ते आता आपण पाहूयात. तर पहिलं आहे कॅरियर गॅस सप्लाय, म्हणजे ज्याच्यातून जी काही गॅस असेल ती मोबाईल फेजमध्ये ट्रान्सपोर्ट केली जाते कॉलममध्ये. कॉमनली जर आपण पाहिलं हेलियम, नायट्रोजन किंवा हायड्रोजन हे जे काही कॉमनली यूज केले जे काही इनर्ट गॅसेस आहे ते वापर केला जातो. हे जे काही गॅस असेल ती हाय प्रेशर सिलेंडरमधून गॅस जनरेटर करून जे काही प्रेशर रेग्युलेटर करून त्या कॉलममध्ये सोडली जाते. त्याच्यानंतर इंजेक्टर हे मेनली सॅम्पलला इंट्रोड्यूस करण्यासाठी क्रोमॅटोग्राफिक सिस्टीममध्ये त्याच्यासाठी वापरलं जातं. हे जे काही टिपिकली जर लिक्विड किंवा गॅसेस सिरिंजच्याद्वारे किंवा वेपोराइज जे काही इंजेक्टर आहे त्याचा हाय टेम्परेचरला वापर करून त्याच्यामध्ये क्रोमॅटोग्राफिक सिस्टीममध्ये जे काही कंपाऊंड असतील, मिक्सचर ऑफ सॅम्पल असेल त्याच्यात इन्सर्ट केलं जातं. मेनली याच्यामध्ये स्प्लिट इंजेक्टर जे काही आहे ते वापरलं जातं, जे की डायरेक्टली आपण सॅम्पल आहे ते कॉलममध्ये इंजेक्ट करतो आणि स्प्लिटलेस इंजेक्टर हे डायरेक्टली त्याच्यातसुद्धा टाकलं जातं. पण काही वेळेस जे काही ट्रेस ॲनालिसिस आहे त्याच्यामध्ये याचा जास्त प्रमाणामध्ये वापर केला जातो. त्याच्यानंतर क्रोमॅटोग्राफिक कॉलम जे की स्टेशनरी फेजसोबत अटॅच असतं, म्हणजे जे काही मेनली
सेपरेशन ऑकर करण्यासाठी काम करत असतं. हे टिपिकली लाँग, थिन किंवा कॉईल ट्यूब आपल्याला पाहायला मिळतं, जे की सिलिकासोबत ते अटॅच असतं. आणि हे मेनली सॉलिड जे काही सपोर्ट आहे मटेरियलवर आहे, जे काही स्टेशनरीचे लिक्विड फेज असेल, सॉलिड सपोर्ट असेल, त्याच्यापासून एक कॉलममध्ये अटॅच असतं. याच्यामध्ये कॉमनली आपण हाय रेझोल्युशन सेपरेशन करण्याची ॲबिलिटी असते आणि कॅपिलरी कॉलम हे आपण मेनली यूज करतो. त्याची लेंथ, डायमीटर किंवा थिकनेस असेल त्या स्टेशनरी फेजची, त्याच्यानुसार हे सिलेक्ट केलं जातं. आणि कोणता डिझायर प्रोडक्टचं सेपरेशन आपल्याला करायचं आहे त्याच्यानुसार कॉलमची लेंथ, डायमीटर किंवा थिकनेस ही चेंज होत असते. तसंच जर आपण पाहिलं पुढचं जे काही पॅरामीटर किंवा जे कॉम्पोनंट आहे ते ओव्हन आहे, म्हणजे टेम्परेचर कंट्रोल. म्हणजे याच्यामध्ये मेनली जे काही टेम्परेचर कंट्रोल ओव्हन आहे ते त्याच्यामध्ये प्लेस केलेलं असतं, जेणेकरून जे काही ॲनालिसिस असेल ते ॲक्युरेट होईल आणि सेपरेशन जे काही कंपोनंट्स आहे ते डिफरंट व्होलॅटिलिटी जी काय आहे ते इझिली सेपरेट हे होऊ शकेल. त्याच्यानंतर डिटेक्टरचा यूज केला जातो. कॉमनली जर आपण पाहिलं याच्यामध्ये यू व्ही विजिबल जे काही आहे ते वापरलं जातं. पण जे काही GC हे जे काही गॅस क्रोमॅटोग्राफीमध्ये फ्लेम आयोनायझेशन डिटेक्टर, जे की हायड्रोकार्बनला सेन्सिटिव्ह आहे आणि ऑर्गॅनिक कंपाऊंड डिटेक्ट करण्यासाठी वापरलं जातं. थर्मल कंडक्टिव्हिटी डिटेक्टर, जे की थर्मल जे काही कंडक्टिव्हिटी चेंज झाला असेल कॅरियर गॅसमध्ये किंवा ॲनालिट्समध्ये, तर ते डिटेक्ट करण्यासाठी वापरलं जातं. ऑर्गॅनिक, इनऑर्गॅनिक दोघंही कंपाऊंड आहे ते त्याला डिटेक्शनसाठी किंवा ॲनालाइज करण्यासाठी वापरलं जातं. त्याच्यानंतर इलेक्ट्रॉन कॅप्चर डिटेक्टर हे इलेक्ट्रोनिगेटिव्ह जे काही कंपाऊंड आहेत, जे काही व्हेरी सेन्सिटिव्ह जे काही कंपाऊंड आहेत, म्हणजे हॅलोजन झालं, नायट्रेट झालं, असे जे काही कंपाऊंडला डिटेक्ट करण्यासाठी वापरलं जातं. मास स्पेक्ट्रोमीटर हे मेनली स्ट्रक्चरल इन्फॉर्मेशन आपल्याला देतं, जेणेकरून त्या ॲनालाइटचं ॲनालायझिंग होईल डिपेंड ऑन देअर मास टू चार्ज रेशो. मग ज्या वेळेस मास स्पेक्ट्रोमीटर जर आपण यूज करत असेल तर त्याला गॅस क्रोमॅटोग्राफी मास स्पेक्ट्रोमीटर असं म्हटलं जातं. त्याच्यानंतर आता आपण त्याचे ॲप्लिकेशन. आतापर्यंत आपण पाहिलं त्याचं जे काही इन्स्ट्रुमेंटेशनमध्ये कोणकोणते कंपाऊंड असतात आणि लास्टला हे जे काही डिटेक्टने केलेलं जे काही ॲनालाइज असेल ते डायरेक्टली ॲक्युअलायझेशन सिस्टीममध्ये, म्हणजे जे काही सॉफ्टवेअरमध्ये टाकलं जातं आणि त्याचा पूर्णपणे जो काही पीक वगैरे असेल, वेगवेगळ्या कंपाऊंडचं सेपरेशन झालेला पीक असेल, त्याची जी इन्फॉर्मेशन असेल ती सॉफ्टवेअरमध्ये आपल्याला दिसते मॉनिटरमध्ये. आणि ॲप्लिकेशन जर विचार केला, एअर क्वालिटी मॉनिटरिंगमध्ये जे काही एअर सॅम्पल असतील त्याच्यामध्ये जे काही व्होलॅटाईल ऑर्गॅनिक कंपाऊंड आहेत, ग्रीन हाऊस गॅसेस असेल त्याच्यात त्याला डिटेक्ट करण्यासाठी वापरलं जातं. वॉटर अँड सॉईल टेस्टिंगमध्ये जे काही पेस्टिसाईड असतील, हर्बिसाईड असतील, सॉल्वंट असतील, ऑर्गॅनिक पोल्युटंट असतील वॉटरमध्ये आणि सॉईलमध्ये, त्याला आयडेंटिफाय करण्यासाठी आणि क्वांटिफाय करण्यासाठी वापरलं जातं. फार्मास्युटिकल इंडस्ट्रीमध्ये जे काही ॲक्टिव्ह इन्ग्रेडियंट आहे त्याच्यामध्ये कोणकोणते इम्प्युरिटीज आहेत ते डिटेक्ट करण्यासाठी किंवा फार्मास्युटिकल फॉर्म्युलेशनमध्ये याचा वापर केला जातो. बायो ॲनालिसिसमध्ये जर आपण पाहिलं, ब्लड, युरिन किंवा जे काही बायोलॉजिकल फ्लूइड आहे किंवा ड्रगचे मेटाबॉलाइट्स असतील, बायोमार्कर असेल, त्याच्यामध्ये सुद्धा जे काही गॅस क्रोमॅटोग्राफी आहे ॲज अ डिटेक्टर किंवा ॲज अ एम्प्लॉईड म्हणून ते ॲनालिसिस करण्यासाठी वापरलं जातं. त्याच्यानंतर फूड अँड बेवरेजेस इंडस्ट्रीमध्ये जे काही व्होलटाईल, जे काही रिस्पॉन्सिबल जे काही फ्लेवर असतील, अरोमा असेल, जे काही फूड असतात त्याचा डिटेक्ट करण्यासाठी, ॲनालाइज करण्यासाठी वापरला जातो. म्हणजे मेनली क्वालिटी कंट्रोलमध्ये याचा वापर हा केला जातो. आणि जे काही पेस्टिसाईडचे रेसिड्यू असतात फूड प्रोडक्टमध्ये, त्याच्यामुळे रेग्युलेशन वगैरे आपण करू शकतो. जर त्याच्यामध्ये फूड प्रोडक्टमध्ये जर पेस्टिसाईड असेल ते डिटेक्ट करून आपण त्याचे चेंजेस वगैरे हे करू शकतो. आणि जर आपण पाहिलं जे काही प्रिझर्वेटिव्ह असेल त्याचं मॉनिटरिंग करण्यासाठी स्वीटनर्स असतात, काही प्रोडक्टमध्ये चव वाढावी म्हणून स्वीटनर्स असतात, ते सुद्धा त्याचं मॉनिटरिंग करण्यासाठी याचा वापर केला जातो. फॉरेन्सिक सायन्समध्ये ड्रग, अल्कोहोल किंवा पॉयझन जे काही बायोलॉजिकल सॅम्पल आहेत त्याचं ॲनालिसिससाठी वापरलं जातं. आणि तसंच जर आपण पाहिलं जे काही फायर डिब्रिस असतील त्याचासुद्धा वेगवेगळ्या वापर करून, म्हणजे मास स्पेक्ट्रोमेट्रीचा वापर करून ते सुद्धा आपण आयडेंटिफाय याच्यामध्ये करू शकतो. आणि पेट्रोकेमिकल इंडस्ट्रीमध्ये जर आपण पाहिलं, गॅसोलिन असेल, डिझेल असेल, नॅचरल गॅस असेल, त्याचं ॲनालिसिस करण्यासाठी. आणि मेनली याच्यामध्ये जे काही
इम्प्युरिटीज आहे ते डिटेक्ट करण्यासाठी याचा वापर केला जातो. केमिकल सिंथेसिसमध्ये प्युरिटी असेल केमिकल प्रोडक्टची किंवा रिॲक्टंट असतील प्रोडक्ट असतील त्यांचं क्वांटिफिकेशन करण्यासाठी याचा वापर केला जातो. ब्लड आणि युरिन म्हणजे जे काही बायोलॉजिकल ॲनालिसिस आहे त्यासाठी वापरला जातो. आणि जे काही एंडोक्राईन रिसेप्टर आहे बॉडी फ्लुइडमध्ये हे जे हार्मोन लेवल आहे ती मेजर करण्यासाठी सुद्धा गॅस क्रोमॅटोग्राफीचा वापर हा केला जातो. तर असे त्याचे वेगळे भरपूर जे इंडस्ट्रीमध्ये आणि फील्डमध्ये त्याचा गॅस क्रोमॅटोग्राफीचा वापर हा केला जातो. जर आपण पाहिले जे काही गॅस क्रोमॅटोग्राफी आहे मेनली व्होलाटाईल कंपाऊंडला ॲनालिसिस करण्यासाठी सेपरेशन करण्यासाठी वापरले जाते. याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे की स्टेशनरी फेज आहे जे की सॉलिड आणि लिक्विड सपोर्टने बनलेलं असतं. इनर्ट गॅस ॲज अ मोबाईल फेज म्हणून यूज केलं जातं. याच्यामध्ये कॅरियर गॅस हा सप्लाय करून इंजेक्टरमध्ये क्रोमॅटोग्राफी कॉलममध्ये आपण टाकतो आणि नंतर जे काही नॉन व्होलाटाईल कंपाऊंड असतील ते जास्त वेळ घेतात. व्होलाटाईल कंपाऊंड असतील ते लगेच फास्टर जे काही कॉलममधून सेपरेशन होतात त्याचं इव्हॅल्युएशन होतं आणि नंतर डाटा ॲक्युलेशन सिस्टीममध्ये जे काही पूर्णपणे डाटा असेल तो आपल्याला समजतो. एन्व्हायरमेंटल ॲनालिसिसमध्ये, फार्मास्युटिकलमध्ये, फूड सेफ्टीमध्ये, फॉरेन्सिक सायन्समध्ये किंवा इंडस्ट्रीमध्ये याचा जास्त प्रमाणामध्ये वापर हा केला जातो. आणि हे जे काही ॲनालिटिकल जे केमिस्ट्रीमध्ये याचा जास्त प्रमाणामध्ये ॲज अ इम्पॉर्टंट टूल म्हणून गॅस क्रोमॅटोग्राफीचा यूज केला जातो. तर या व्हिडिओमध्ये आपण गॅस क्रोमॅटोग्राफी म्हणजे काय ते आपण डिस्कस केलं. जर तुम्हाला माझा व्हिडिओ इम्पॉर्टंट वाटला असेल नक्की व्हिडिओ लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.